तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचे गणित बघत आहोत. त्यामधील आपण 14वे प्रकरण चालू केलेले चक्रवाढ व्याज. तर सराव संच 14.2 त्यामधलं आपलं हे पहिलं उदाहरण आहे. एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढविण्यात आले. तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? तर प्रत्येक वर्षी काय केलेले, सुरुवातीला मजूर 320 होते. त्यानंतर त्यांनी दरवर्षी 25%ची वाढ केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की 2 वर्षाअखेर किती मजूर असतील असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र लिहावं लागेल. म्हणजेच काय आहे ते, पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा n वा घात. तर यामध्ये आपल्याला ह्या सर्व किमती ठेवायच्या आहेत. आता सुरुवातीचे मजूर म्हणजे पी, ए बरोबर सुरुवातीचे मजूर म्हणजे पी आहे 320 कंसात 1 अधिक आर, वाढीचा दर किती आहे 25%, म्हणजेच इथं आपल्याला 25 छेद 100 लिहावे लागते. कंसाचा मुदत किती दिलेली, 2 वर्षांनंतर विचारलं त्यांनी, म्हणून हे दुसरा घात म्हणजेच वर्ग. मग आता आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये आपल्याला याचा छेद समान करावा लागेल. म्हणजेच 320 कंसात 100 हा छेद जे आहे, ह्या 1चा छेद किती आहे, 1 आहे, म्हणून 1चा छेदसुद्धा किती करायचा आपल्याला 100. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 1ला 100ने गुणावे लागेल. मग 100 अधिक 25चा वर्ग कंसाचा वर्ग. मग 320 गुणिले, आता ही झाले 125 छेद 100चा वर्ग, म्हणजेच ए 320 गुणिले 125 छेद 100 गुणिले 125 छेद 100. तर आता आपल्याला याचे काय करावं लागेल, आपल्याला कसे काढता येतील ते बघावं लागेल. इथं हा शून्य कटला, हा शून्य कटला, एक शून्य याच्यातला आपण कमी केला. मग आता आपण याला 2 ने इथं भाग देऊ शकतो. बेचोक बेपंचे 10, बेपंचे 10, बेएक बेसख 12. आता इथं आले 16. मग आता हे 100 आहे, तिथं 320 इथला 32. तर आपण इथं असा भाग देऊ शकतो. तर आपल्याला इथं 25 न 25 चोक 100 आणि 25 पाचा 125 म्हणजे 125. पंचवीस पाचा 125 बरोबर. मग आता आपण हे इथले फक्त आपण 10 जशाल तसे राहू द्यायची. इथं हे झाले 10. आता आपण 4 1 4, 4 8 32, 4 8 32 बरोबर. मग आता बेचोक 8 आणि बेपंचे 10, 5 1 5, 5 1 5. आता मग आपल्याकडे काय शिल्लक राहिलं, आपल्याकडे राहिले ही 4 आणि हे 125. 4 गुणिले 125. तर हा गुणाकार किती येतो, तर हा गुणाकार येतो 500. म्हणून 2 वर्षाअखेर किती मजूर काम करीत असतील, 2 वर्षानंतर. मग इथे लिहू आपण 2 वर्षानंतर, 2 वर्षानंतर त्या कामावर 500 मजूर असतील. हे काय आलं आपलं, हे उत्तर आलेलं आहे. आणि हे आपल्याला सर्वात शेवटी लिहायचं आहे. आलं लक्षात.
ही आपण कशी संख्या काढली तर अशा पद्धतीनं तुम्ही हे उदाहरणं सोडवायची आहेत. आता आपण दुसरं उदाहरण बघू. तर हे दुसरं उदाहरण आहे आपलं. एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील? तर आता आपल्याला 2 वर्षानंतर किती मेंढ्या असतील तर ते आपल्याला काढायच्या. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचाच वापर करून हे आपल्याला गणित सोडवावं लागणार आहे. म्हणून लिहा एकूण मेंढ्या त्या मेंढ्यांची संख्या किती आहे? त्या मेंढ्यांची संख्या 200 आहे. वाढीचा दर कसा आहे? 10% आहे आणि मुदत किती आहे तर ती 2 वर्ष. मग ते सूत्र आपण लिहून टाकू. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100चा n-वा घात. याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व किमती ठेवायच्या आहेत. मग ए काढायचं आपल्याला. तर त्यासाठी काय करतो? पी किती आहे दिलेलं आहे? 200. पी 200 दिलेलं आहे. त्यानंतर 1 अधिक आर किती दिलेलं आहे? 10 छेद 100 कंसाचा n-वा घात म्हणजेच किती? 2. मग ए आता याचा आपल्याला छेद समान करावा लागेल. 1चा छेद 1 आहे. मग आता इथं सुद्धा किती असला पाहिजे? 100 असला पाहिजे. म्हणून कंसात 100. आता सर्वांचा छेद समान करण्यासाठी इथला छेद 100 म्हणजे इथला छेदसुद्धा 100 झाला पाहिजे. म्हणून काय करावं लागणार आपल्याला? खाली आणि वर दोन्ही ठिकाणी आपल्याला 100नं गुणावं लागेल. या 1ला 100नं गुणायचं आणि या 1ला सुद्धा 100नं. तर मग या 1ला 100नं गुणल्याच्यानंतर किती येते? इथं 100 अधिक 10. इथं आपल्याला गुणायची गरज नाही कारण 100 हा छेद आहे. मग याचा दुसरा वर्ग. आता आपल्याला काय करावं लागेल? आता 200 गुणिले काय होतील हे? 110 छेद 100 याचा वर्ग. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? आता हे ए बरोबर 200 गुणिले 110 गुणिले 110 हे वर्ग असल्यामुळे आपल्याला 2 वेळा लिहावं लागेल. 110 गुणिले 110 आणि त्यांचा छेद 100. तर आता आपल्याला हा गुणाकार करावा लागेल. तर हा गुणाकार केल्याच्यानंतर आपल्याला जी काही संख्या येईल तर ती आपलं राहील या 2 वर्षानंतर त्यांच्याकडे किती मेंढ्या असतील ते मेंढ्यांची संख्या राहील. मग हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. कटले दोन्ही 0. मग हा 0 कटला, हा 0 कटला. बे 1 बे, बे 5 10 आणि बे 5 1 5, 5 2 10, पुन्हा 5 2 10. तर आता राहिले 11 म्हणजे 22 गुणिले 11. तर हा गुणाकार करायचा आपल्याला. आता 22 गुणिले 11. 11 2 22. हातच्याले 11 2 22 हातच्याले 2. 11 2 22, 22 2 24, 242. तर मग 2 वर्षानंतर त्याच्याकडे मेंढ्या किती असतील? 2 वर्षानंतर. म्हणून 2 वर्षानंतर त्या मेंढपाळाकडे 242 मेंढ्या असतील. 2 वर्षानंतर त्या मेंढपाळाकडे 242 मेंढ्या असतील. हे आपलं उत्तर आले. हे 2 उदाहरण तुमच्या लक्षात. अशाच पद्धतीनं आपल्याला 10 ही उदाहरणं सोडवायची आहेत. ह्या चक्रवाढ व्याजाच्या सूत्राप्रमाणेच आपल्याला या सर्व गणितांची उत्तरं मिळून जातात. ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थँक्स फॉर वॉचिंग.